नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सर्वसाधारण सभेचा कार्यक्रम झाला, काय सांगाल? लोक विकास बँक म्हणजे प्रगती। गेल्या 26 वर्षापासून आमच्या बँकेची प्रगती चालू आहे। आमच्या सोबत इतर बँका ज्या सुरू झाल्या त्या बँका बुडाल्या। त्या बँकेमध्ये ज्यांनी शेअर घेतले, ज्यांनी पैशाची गुंतवणूक केली, एफडी ठेवले, ते सर्व सभासदांचे पैसे गेले। ज्यांनी एफडी केली त्यांचे पैसे गेले। आपल्या बँकेमध्ये सर्व सुरक्षित आहे आणि बँकेची वाढ होत आहे। याला जबाबदार किंवा याच्यामध्ये जो महत्त्वाचा रोल आहे तो आमच्या बँकेच्या कर्मचाऱ्यांचा आहे। कारण बँकेच्या कर्मचाऱ्याच्या संमतीशिवाय कुठलाही घोटाळा बँकेत करता येत नाही। संचालकांनी चेअरमनने सांगितलं की असं करा, हे घोटाळा करा, तर कर्मचाऱ्याने ऐकलं तर घोटाळा झाला। म्हणून आमचे कर्मचारी फार चांगले आहे। आम्ही 2 दिवसाचे सभासद आहोत। संचालक आहे, काय असेल ते असेल, तर आमचे कर्मचारी सर्व चांगले आहेत। आमचं बँकेचं सर्व संचालक मंडळ आता चांगलं आहे। आपसामध्ये मतभेद नाहीत आणि बँकेला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे। महाराष्ट्रामध्ये लोक विकास नागरी सहकारी बँक ही नंबर 1 ची बँक असावी, यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न आहे। आम्ही सर्व जनतेला, सभासदांना विनंती करतो की त्यांनी कर्ज घ्या, बँकेत डिपॉझिट ठेवा आणि बँकेची प्रगती होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा। ओके, धन्यवाद। जनतेला काय आवाहन करणार सर? जसं बचत करायचं, जनतेला आव्हान आहे की आपल्या शाखेमध्ये, बँकेमध्ये सभासद व्हा, डिपॉझिट ठेवा, कर्ज घ्या। पण जोपर्यंत डिपॉझिट वाढत नाही तोपर्यंत कर्ज वाढत नाही। आपली बँक ही सहकारी बँक आहे, रिझर्व्ह बँकेने मान्य केलेली बँक आहे, महाराष्ट्र सरकारने मान्य केलेली बँक आहे। परंतु आपल्याला भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारकडून काहीही आर्थिक मदत मिळत नाही। राष्ट्रीयकृत बँकामध्ये 50 ते 60% गव्हर्नमेंटचे शेअर असतात। आपल्या बँकेमध्ये तुमचे शेअर आहे, पब्लिकचे शेअर आहे। ही पब्लिक बँक, नॉट ए गव्हर्नमेंट बँक, पण गव्हर्नमेंटने मान्यता केलेली बँक आहे। पतसंस्था नाही आहे। लोकांना पतसंस्था आणि सहकारी बँकेमध्ये फरक समजत नाही। तर सर्व सभासदांना, जनतेला आव्हान आहे की विश्वास ठेवा। सर्वसामान्य जनतेची बँक आहे, काही श्रीमंत लोकांना एकत्र येऊन केलेली बँक नाही आहे। सर्वसामान्य आम्ही बँकेचे सभासद आहोत, शेतकरी आहोत, व्यावसायिक आहोत। तर चांगली बँक आहे। पत्रकार बंधूंना विनंती आहे की तुमचे पण पैसे ठेवा, तुम्ही पण कर्ज घ्या। चला, शुभेच्छा। मी या ठिकाणी विशेष लोकविकास बँकेचं कौतुक करेल। आज वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने काही ज्या नवीन गोष्टी घडलेल्या आहेत, एकतर मागच्या वर्षामध्ये अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत अनेक रोजगार आम्ही तरुणांना कर्ज देऊन उपलब्ध करून दिलेला आहे। आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे संभाजीनगरच्या या सगळ्या जिल्ह्यामध्ये बँकांची पडझड होत असताना लोकविकास नागरी सहकारी बँक ही अत्यंत मजबूतपणे उभी आहे। विशेष म्हणजे बँकेला अ दर्जा प्राप्त झालेला आहे, जो रिझर्व्ह बँकेने दिलेला आहे। आणि ही अत्यंत सभासदासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी एक गर्वाची बाब आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातनं आमच्या लोकविकास बँकेचे जे अध्यक्ष आहेत विनायकराव गवळी साहेब यांना बेस्ट चेअरमन अवॉर्ड म्हणून सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या बँको या संस्थेनं त्यांना दिलेला आहे। म्हणजे ही एक चांगली बाब आहे लोकविकास बँकेच्या कामकाजाच्या बाबतीतली। धन्यवाद। चेअरमन लोकविकास नागरी सहकारी बँक 1997 ला ही बँक आम्ही अवघ्या 40 लाखावर उभा केलेली बँक। आज तिचं रोपट आणि वटवृक्ष हा गगनाला ठेपलेला आहे। 138 कोटी डिपॉझिट आणि 87 कोटी कर्ज आणि 141 कोटी नफा, विक्रमी नफा या बँकेनं मागच्या वर्षी मिळवलेला आहे। मागच्या वर्षी तर आहेच, परंतु यावर्षी अनेक योजना राबवल्या, इन्शुरन्स राबवला, पॉलिटी राबवली, याच्या अनेक चांगल्या योजना राबवून आज या 5 महिन्याच्या कालखंडात नवीन आर्थिक वर्षामध्ये बँक 1,41,00,000 रुपये
आज नफ्यात आहे हे चालू आर्थिक वर्षामध्ये. बाकीचा सर्वसामान्य लोकांचा विश्वास आहे. अण्णासाहेब पाटलासारख्या चांगल्या योजना बँक राबवते, इतरही राबवते. 5,000 लोकांना उद्योगाला कर्ज देऊन आम्ही त्यांना उभं केलं आणि भविष्यातही सुद्धा बँक असंच सहकार्य करत राहील. आज सभेला प्रमुख उपस्थित कोण कोण होते? सर्व गरीब आणि शेतकरी व कामगार वर्ग शून्यातून निर्माण केलेले ते सर्व आमचे चेअरमन, मी स्वतः व्हाईस चेअरमन, माजी आमदार नामदेवरावजी पवार साहेब, आमच्या लेडीजच्या ज्या संचालिका आहेत त्या अनुराधाताई दानवे, इतर सर्व सभासद आणि सभासदांमधनं प्रामुख्याने डॉक्टर बाळासाहेब पवार, रावसाहेब शेळके, तुमचं पवार साहेब हे आणि इतर सर्व सभासद असे प्रामुख्याने मोठ्या संख्येनं इथं उपस्थित होते.